प्रभाग क्रमांक 23चे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार योगेश मस्के, अश्विनी आमले, अन्सार सय्यद, शारदा चव्हाण यांच्या अशोका मार्ग इथल्या प्रचार कार्यालयाला शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट देत योगेश मस्के यांच्या सामाजिक कामांचं कौतुक केलं। यावेळी चारही उमेदवारांकडून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नाशिक शहरात शिवसेनेचं भगवामय वातावरण निर्माण झालंय। नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल यात तीळ मात्र शंकाच नाही। येत्या 15 जानेवारीला कमळ आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून योगेश मस्के आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केलं। प्रभाग क्रमांक 23 मधील शारदा चव्हाण, त्याचबरोबर अश्विनी आमलेजी, त्याचबरोबर अन्सार सय्यद आणि योगेश मस्के हे प्रभाग क्रमांक 23 मध्ये सगळे उभे आहेत। आज पूर्ण नाशिक मध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयचं आहे। मी आपल्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या प्रभाग क्रमांक 23 मध्ये चारीच्या उमेदवार आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 शिवसेना या चिन्हावरती उभे आहेत। या सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने जे निवडून येण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे। कार्यकर्ते सगळे काम मला वाटतं करतायत गेले अनेक दिवस। 15 तारखेपर्यंत जे आहे ते आपल्याला हा टेम्पो जो आहे हा पुढे घेऊन जायचा आहे। आणि त्याचबरोबर योगेश मस्के गेले अनेक वर्ष जे आहे शिवसेनेबरोबर काम करतात, शिंदे साहेबांबरोबर काम करतायत। बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 14 कोटी रुपयाची सवलत जी आहे या लोकांना देखील मिळवून देण्याचं काम योगेशने या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर ऑक्सिजन किट असेल, वेगवेगळ्या गोष्टी, सभासद नोंदणी जे आहे 8,000 जे आहे योगेशने केले, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन देखील या ठिकाणी करतो। चांगल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आपण निवडून दिलं पाहिजे, चांगले नगरसेवक आपले निवडून दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या इथे चांगली कामं जी आहे ती होऊ शकतात। आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत काय आहे। गेल्या 2.5 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त योजना, सगळ्यात जास्त कामं जर कोणी केली असतील तर शिंदे साहेबांनी केले मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये। आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर नगर विकास मंत्री देखील आहेत। तर आपल्या प्रभागामध्ये चांगला विकास करायचा असेल तर आपल्या चौघांना जे आहे ते निवडून देणं खूप गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की चारीच्या चारी कॅन्डिडेट जे आहेत हे सगळ्यांना निवडून द्या, एवढीच विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर उमेदवारांची भव्य प्रचार रॅली संपन्न झाली। ही रॅली रविशंकर मार्ग, अशोका मार्ग परिसरात काढण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। Let's go.
MN भारतसाठी संदेश केदारे, विजय ममता, नाशिक. शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीत दादा आगे बढ़ो, हम